नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वास्तुशास्त्रीय आणि मानसिक दृष्टिकोनातून मोरपंखाचं घरामध्ये असणं, तसेच घरावर काय परिणाम करतं, त्यासोबत मी तुम्हाला एक उपाय देखील सांगणार आहे, की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येईल. तसेच मोरपंख कुठे, कसं ठेवावं, कधी ठेवावं व कोणत्या दिशेला ठेवावं, कोणत्या चुका टाळाव्यात याबाबतची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. प्रत्येकालाच घरामध्ये मोरपंख आपल्याला ठेवायचा आहे असं आपल्याला वाटतं किंवा बरेच जण ठेवतात. तुम्ही पण जर घरामध्ये मोरपंख ठेवले किंवा मग ठेवायचा विचार करताय तर मग ही माहिती तुमच्यासाठी नक्कीच खास आहे. ही माहिती खूप महत्त्वाची आहे कारण मोराच्या पिसामध्ये एक अद्भुत ऊर्जा असते जी तुमच्या घरातील वातावरण बदलू शकते. भरपूर वेळा आपल्याला पैशांच्या अनेक अडचणी, अडथळे असतात. आपण मेहनत तर करतो पण आपल्याला मेहनतीचे, कष्टाचे पाहिजे तसे फळ मिळत नाही. कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही. तसेच घरामध्ये आजारपण देखील असतं. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपण मोरपिसाचा कोणता उपाय करावा, तसेच मोरपीस कुठे ठेवावा याचबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. मोरपीस जर आपण घरामध्ये ठेवलं तर आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा घराबाहेर जाऊन घरात सुख शांती नांदते. घरातील वातावरण अगदी आनंदी आणि सकारात्मक होण्यास मदत होते आणि त्यामुळे अनेक जण घरामध्ये मोरपीस सुद्धा ठेवतात. मोरपीस घरामध्ये ठेवण्याचा केवळ हा एकच फायदा नाही, तर यामुळे अनेक लाभ देखील होतात. ते दिसायला देखील आकर्षक दिसणारं असतं. मोरपीस आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा तितकंच महत्त्वाचं, सुंदर आणि आकर्षक आपलं आयुष्य बनवत असतं. मोरपीस घरामध्ये ठेवल्याने घरामधील वातावरण आनंदी राहते. घरामध्ये सगळ्या कोपऱ्यामध्ये मोरपीस फिरवलं तर घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊन आपले घर एकदम क्लीन होऊन जाते. थोडक्यात घराची नजर उतरवायला सुद्धा मोरपीस हे खूप फायदेशीर मानलं जातं. घराच्या किंवा ऑफिसच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये मोरपंख ठेवल्याने समृद्धी आणि यश मिळण्याची शक्यता असते. तसेच पॉकेटमध्ये किंवा मग रजिस्टरमध्ये सुद्धा मोरपीस तुम्ही नक्की ठेवू शकता. यामुळे भरभराट होते आणि पैशांच्या समस्या उद्भवत नाहीत. अनेक जण आवड म्हणूनही पुस्तकामध्ये देखील मोरपीस ठेवत असतात. त्याचा सुद्धा अभ्यासामध्ये यश मिळवण्यासाठी फायदा होत असल्याची मान्यता आहे. तिजोरीमध्ये किंवा मग पर्समध्ये मोरपंख ठेवल्याने संपत्तीत वाढ होण्याची शक्यता असते. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये जर मोरपीस योग्य ठिकाणी ठेवलं तर आपला आर्थिक लाभ होऊ शकतो. पण आर्थिक फायदा होण्यासाठी नेमकं मोरपीस कुठे ठेवायचा हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडत असतो. तर तुमच्या कपाटातील पैशांच्या तिजोरीमध्ये तुम्ही मोरपीस ठेवू शकता. तसेच घरामध्ये ज्या ठिकाणी तुमचे पैसे किंवा दागिने आहेत, अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही एक मोरपीस ठेवल्याने आर्थिक बाबतीत आपल्याला लाभ होऊ शकतो. राहू दोष असणाऱ्या लोकांना त्यांच्या जीवनात अनेक ठिकाणी कठीण समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे राहूच्या कृपेसाठी अनेक जण बरेचसे उपाय करत असतात. तुमच्या कुंडलीत देखील राहू दोष असेल तर राहू दोष निवारण्यासाठी तुम्ही देखील मोरपीस वापरायला हवं. तुम्ही आपल्या घरातील उत्तर-पश्चिम दिशेला मोरपीस ठेवायचा आहे. असं केल्याने राहू दोष कमी व्हायला मदत होते आणि घरातील स्थिती ही चांगली होण्यास मदत होते. वास्तुतज्ञ सांगतात की आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर जर आपण मोरपंख लावला तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरामध्ये सकारात्मकता येत असते. तसेच 8 मोराचे पीस एकत्र बांधून ईशान्य दिशेला भिंतीवरती लावावे. असं केल्याने देखील वास्तुदोष संपतो. हा पिसांचा गुच्छ प्रत्येकाला दिसेल अशा ठिकाणीच ठेवावा. यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहत असते. विद्यार्थ्यांनी आपल्या वहीत किंवा मग अभ्यासाच्या टेबलवरती मोरपंख ठेवावं. यामुळे मन अभ्यासामध्ये गुंतलेलं राहतं आणि त्यांची एकाग्रता वाढायलाही मदत होत असते. तुम्हाला हे मोरपंख हवं असल्यास तुम्ही तुमच्या सोबत मोरपंख नेहमी सुद्धा ठेवू शकता. तसेच बहुतेक लोक घरातील सजावटीसाठी मोरांच्या पिसांचा वापर करतात. कारण मोरपंख दिसायला अत्यंत सुंदर असतात. ते आपले मन मोहून घेत असतात. त्याचबरोबर ही पिसं घरात नकारात्मक शक्तींना प्रवेशच करू देत नाही. वास्तुशास्त्रानुसार मोरपंखाला फोटो फ्रेममध्ये लावून ठेवल्याने आर्थिक समस्या दूर होत असतात आणि घरामध्ये सुख समृद्धी येत असते. जर तुम्ही तुमच्या बेडरूमच्या पूर्वेकडील भिंतीवर मोरांची पिसं लावली तर घरामध्ये भांडण होत नाही. तसेच घराच्या बेडरूममध्ये मोराची पिसं ठेवल्याने वैवाहिक जीवनात शांती देखील राहते आणि वातावरणही आनंदी राहतं. लग्नानंतर जर पती पत्नीमध्ये भांडण होत असतील तर अशा वेळेस मोराची पिसं लावल्याने पती पत्नीमधील प्रेम वाढतं अशी मान्यता आहे. मात्र सर्वत्र महत्त्वाचं म्हणजे मोराची पिसे मिळवण्यासाठी आपल्याकडून मोराला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. मोराच्या अंगावरून आपोआप पडलेलीच पिसं आपण वापरावीत. त्याशिवाय 3 मोरांचा पंखांना धाग्यामध्ये बांधून घ्यावा आणि मग त्यावर पाणी शिंपडावं आणि पाणी शिंपडत असताना त्यावर 21 वेळा ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे घरातील त्रास सुद्धा दूर होतात आणि श्रीमद भगवद्गीतेमध्ये देखील मोरपंखाचा उल्लेख आपल्याला सापडतो. मोरपंख घरात ठेवताना काही चुका सुद्धा आपण टाळायच्या आहेत. या चुकांमुळे फायदा होण्याऐवजी उलट परिणाम होऊ शकतात. पहिलं म्हणजे भिजलेला किंवा मग सडलेला मोरपंख घरामध्ये ठेवू नये. मोरपंख जमिनीवर किंवा बाथरूममध्ये शेजारी ठेवणं टाळावं. मोरपंखाला फ्रेममध्ये ठेवताना त्यात गूढ चित्र किंवा मग वाईट रंग असलेले डिझाईन नसावे.
आणि शेवटचे म्हणजे मोरपंखावर कधीही धूळ बसू देऊ नये. दर आठवड्याला हलक्या जलाने त्याची स्वच्छता करावी. आता आपण तो एक खास उपाय सुद्धा जाणून घेऊया, जो घरामध्ये नातेसंबंध सुधारण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतो. एका शुक्रवारी रात्री 9 नंतर 5 मोरपंख एका लाल कपड्यामध्ये गुंडाळावे. त्यावर 5 साबूत हळदीच्या गाठी ठेवाव्या आणि ते देवघरामध्ये ठेवून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. पुढचे 21 दिवस त्याला हलवू नये. ही क्रिया घरामध्ये आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तसेच मानसिक शांती आणि संतुलन निर्माण करत असते. तसेच हा उपाय, ही सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, तर ती तुम्ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला सांगायची आहे. मग कठीणातली कठीण कोणती इच्छा असो, घरामध्ये पैसा आहे पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करतो, कष्टाचे फळ मिळत नाही, मुलांची प्रगती होत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगावे. बघा, तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असो, तर ती देखील नक्कीच पूर्ण होईल. फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वास्तुशास्त्रीय आणि मानसिक दृष्टिकोनातून मोरपंखाचं घरामध्ये असणं, तसेच घरावर काय परिणाम करतं, त्यासोबत मी तुम्हाला एक उपाय देखील सांगितला आहे, की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येईल. तसेच मोरपंख कुठे ठेवावं, कसं ठेवावं आणि कधी ठेवावं व कोणत्या दिशेला ठेवावं, कोणत्या चुका टाळाव्यात याबाबतची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.